नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजला भेटायला तिकडे अर्जुन गेलेला असतो आणि अर्जुन नागराजला आता म्हणत असतो की तुला तर मी सोडणार नाहीये. तर इकडे नागराज अर्जुनला सांगतो की तुला एक सिक्रेट सांगू का, आणि असं बोलून तो मुद्दामून अर्जुनला छळायचा प्रयत्न करत असतो. अर्जुनला तो म्हणत असतो की तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगतो एक सिक्रेट महत्वाचं, ते म्हणजे मीच मधुभाऊंना मारलं होतं. हे ऐकल्यानंतर अर्जुनची तळपायाची आग मस्तकात जाते. खूप जास्त चिडचिड त्याची होऊ लागते. तेच दुसरीकडे आता नागराजचा मुलगा राकेश आता त्याला भेटायला आलेला असतो. तो त्याच्या तंद्रीत जात असतो. तेच एका हवालदाराने पाहिलेलं असतं. ते जेव्हा एक हवालदार पाहतो तेव्हा इकडे तिकडे बघू लागतो आणि तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आणि मग तेव्हा तो तिकडून जाणाऱ्या राकेशला थांबवायला म्हणून पुढे जातो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतात तेव्हा मात्र आता इकडे नागराज आणि अर्जुन बोलत असतात. तेव्हाच अर्जुन हा नागराजला बोलत असतो की तुला मी आता सोडत नसतो, पण नागराज म्हणतो की तू आता मला काहीच करू शकणार नाहीयेस. याच्यावरून मला आतमध्येच राहायचं आणि इकडेही तिकडे आतमध्येच राहायचे, काही हे नाहीये त्याच्यामध्ये, असंही बोलून आता त्याला सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेश जात असताना त्याला त्या हवालदाराने मध्येच थांबवलेलं असतं आणि तो हवालदार म्हणत असतो की पुढे जाऊ नका, कारण का सर तिथे आहेत. आणि ते बोलतायत अर्जुन सुभेदार आले तुमच्या बाबांना भेटायला, असं देखील आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे इकडे नागराज जो आहे तो अर्जुन सोबत बोलत असतो, पण तेव्हाच राकेशला त्या हवालदाराने कसं थांबवून घेतलेलं असतं. त्या हवालदाराने राकेशला थांबवलेलं असल्यामुळे राकेशही आता बाजूला उभा राहतो आणि तो बघत असतो. तो आता म्हणत असतो की थोक गॉड तुम्ही सांगितलं, आणि त्यानंतर तो तिकडून निघून जातो, कारण आता तिथे जास्त वेळ थांबणं गरजेचं नव्हतं. जर अर्जुनने बघितलं तर प्रॉब्लेम होईल, हे सुद्धा आता त्याला माहिती होतं. इकडे आता अर्जुनने त्या नागराजला सुनावलेलं असतं, कारण खूप काही गोष्टींना अशा विचित्र घडलेल्या होत्या की बघायलाच नको. आणि तेव्हाच इकडे नागराज जो आहे तो मात्र आता शांतपणे उभा असतो. तर अर्जुनला राग घेत असतो, कारण त्याने आता कबुली दिलेली असते की हे सगळं काही त्यानेच केलेलं आहे म्हणून. मग तेव्हाच अर्जुनला कबुली मिळाल्यामुळे अर्जुन आता तिकडून निघून जातो. तर इकडे मात्र नागराज जो आहे तो आता रागातच पाहत असतो. नागराजला काही फरक पडत नसतो की कोणी काय केलंय आणि कोणी काही नाही ते. तर नागराजला मात्र हे सगळं सांगून आनंद होत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे प्रिया आता सांगत असते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच सांगते, मी प्रेग्नेंट आहे आणि या पोटात अश्विनच बाळ आहे. खरंच सांगते, ऐका माझं, कारण तुम्हा लोकांना असं वाटत असेल की मी खसवते, पण तसं नाही आहे. खरंच मी सांगत आहे या सगळ्या काही गोष्टी, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अश्विनला सगळं काही नकोस झालेलं असतं. आणि अश्विन जो आहे तो मात्र आता रागातच बघत असतो. तर तेच आता प्रिय आता बाळाचं खोट कारण सांगून पुढे आलेली असते आणि ती मुद्दामहूनच आता सगळ्यांना असं सांगत असते की मी खरं सांगते, जे काही बोलते ते मी खरं बोलते. माझ्या पोटात अश्विनचं बाळ आहे, कोणीतरी स्वीकारा, कारण तुम्हाला सांगते की तुम्हाला या लोकांनी सांगितलं नसेल. सायली, तुझ्यापासून सुद्धा अर्जुनने ही गोष्ट लपवून ठेवली आहे का ते मला माहिती नाही. विचार, तू कधी आलीस की त्याला, पण मी खरंच सांगते, माझ्या पोटातलं बाळ अश्विनचं आहे. प्लीज तुम्ही तरी माझा स्वीकार करा. सुभेदारांच्या वारस माझ्या पोटात आहे, असं करू नका. असं बोलून कल्पनाला सुद्धा ती हे करत असते. पण तेव्हाच अश्विन तिला तोंडावर बोलत असतो की तुझे ही नाटक बंद कर, आम्हाला माहिती तुझी ही नाटक उठ आणि पहिल्यांदा चालती हो. आणि असं बोलून
त्याने अक्षरशः आता तिला तिकडून जायला सांगितलेलं असतं तरी सुद्धा ना ती हात जोडून आता विनवणी करत असते आणि प्लीज तुम्ही बाळासाठी तरी निदान ऐका आई, मला माहिती आहे की तुला तरी बायाबद्दल कळवाया वाटेल, कारण मला माहिती आहे ना इतके दिवस आहे ना मी तुझ्यापर्यंत ही बातमी पोहोचावी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, पण ही गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचू शकली नाही. तेच दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो सगळ्यांना सांगत असतो की ही प्रेग्नेंट आहे. ही न्यूज मला आणि दादाला कधीच कळली होती, पण मी तुम्हा लोकांना ह्याचसाठी सांगितलं नाही की हिच्या फक्त बाहेर निघण्यासाठीचा अट्टास आहे, बाकी काही नाही. हे मूल माझं नाहीच आहे. अश्विनने डायरेक्टली आता सांगून टाकलेलं असतं. अश्विनने जेव्हा हे सगळं काही डायरेक्टली बोलतो ना, तेव्हा आता अश्विनच्याच बोलण्यावर सायली विश्वास ठेवायचं ठरवते. इकडे आता सायली अश्विनचं बोलणं ऐकून म्हणत असते की माझा अश्विन भाऊजी, तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी खोट बोलणार नाही. तू आताच्या आता उठ आणि चालती हो. मग इकडे प्रिया म्हणत असते की प्लीज तुम्ही लोक मला समजून घ्या, मी खरंच सांगते, तुम्ही असं का विचार करताय माझ्याबद्दल, मी तुला सांगते ना प्लीज सायली, तू ह्याच काही ऐकू नकोस. माझ्या पोटात ना अश्विनचंच बाळ आहे, अश्विनच बाळ माझ्या पोटात वाढतंय. ऐका माझं, तुम्ही पाहिजे तर टेस्ट करून घ्या, बायाला त्रास होईल, प्लीज असं काही वागू नका. असंही आता प्रिया म्हणत असते आणि रडत असते. तिला फक्त ना आता जेलमधून बाहेर येण्यासाठी काही ना काही कारणं हवी असतात. तेच आता सायली भडकते आणि म्हणत असते की तू फक्त निमित्त शोध ग, बाहेर यायचं. आमच्या ना अश्विन भाऊजींवर विश्वास आहे. अश्विनने तर सरळ म्हटलेलं असतं की हिच्या पोटातलं बाळ कशावरन माझंच आहे, कशावरन मी विश्वास ठेवू की हे माझंच बाळ आहे. करून नाही या गोष्टींवर मी विश्वास ठेवू शकत नाही. काही झालं तरी सुद्धा, कारण ही अधिराज सोबत त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये एवढा वेळ होती, मग कशावर ना यांच्यात काही झालेलं नसेल. त्याचसोबत हिचे कितीतरी लोकांसोबत संबंध होते, मग त्या सगळ्यावर ना या गोष्टी तर क्लिअर होतातच आहे. त्यामुळे मला ना हे सगळं काही नाही ऐकायचं. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नाही बोलायच्या आहे. असं देखील अश्विन आता बोलत असतो. त्याने डायरेक्टली तिच्यावर विश्वास नाही हे दाखवून दिलेलं असतं. तेच आता प्रिया गयाव्या करत असते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही लोक माझं ऐकून घ्या, पण आता तिचं कोणीही ऐकायला तयार नसतं, कारण जे काही आहे ते सत्य आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं एवढंच आता महत्त्वाचं वाटत होतं. तेच दुसरीकडे प्रिया जरी रडत असली तरी सुद्धा ती म्हणत असते, मुद्दामहून ती ना आता टॉर्चर करत असते. ती म्हणजे कल्पनाला ती म्हणत असते की तू तरी आई निदान समजून घे ग, मी तुला सांगितलं ना माझ्या पोटात वारस आहे. सुभेदारांच्या तुला असं चालणार आहे का ग? सुभेदारांचा वारस त्या जेलमध्ये कितपत पडलेला, अग त्याच्यावर कसे संस्कार होतील. मी तुला सांगते ना, यानंतर माझ्याकडून चुका काहीच होणार नाही. एकदा संधी देऊन बघ, या बाळासाठी मी काही करेन. असं देखील आता ती रडत रडत बोलत असते. प्रियाला फक्त बाहेर येण्याची संधीची वाट ती बघत होती. त्यातच आता ती प्रेग्नेंट आहे. त्यात तिला आता सोने पे सुहागा लागलेलं होतं. पण या सख्यामध्ये ना अश्विनने तिला सरळ सांगितलेलं होतं की तुला ना आम्ही काही झालं तरी स्वीकारणार नाही म्हणजे नाही. आताच्या आता उठ आणि चालती हो. तेवढ्यातच ना तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन आल्यावर लगेचच ना प्रिया म्हणत असते की बघ सायली, अर्जुन आला जपास ना ही गोष्ट का लपवली. त्याला जाब विचार. त्याला जाब विचारशील ना तेव्हाच तुला समजेल की का केलं त्याने हे सगळं काही. बघ ना, विचार ना. मग तेव्हाच ना जेव्हा प्रिया हे सगळं काही सायलीला विचारायला सांगते ना, तेव्हा मात्र सायली म्हणत असते की तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या नव्याला विचारणार नाहीये. मला माहिती की त्यांनी हे सत्य का लपवून ठेवलं, पण तुझी या घरामध्ये मग ते जागा बिलकुलही नाहीये. आताच्या आता चालती हो, या घरात राहू नकोस. असं देखील आता सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं. प्रिया मात्र आता म्हणत असते
की तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बाळाच्या बाबतीत खोट नाही बोलणार. तुम्हाला मी दाखवू काही. बघा, सोनोग्राफी सुद्धा आहे माझी. मग आता ती सोनोग्राफी जी काढून आलेली असते ना, ती दाखवायला सुरुवात करते. आणि त्या सोनोग्राफीचा पहिला जो काही निकाल आहे तिने आता दाखवलेला असतो अश्विनला. आणि अश्विनच्या बाजूला जाऊन ती आता अश्विनला म्हणत, बघ अश्विन, बघ, तुला दिसतंय ना, हे बघ, हेच आपलं बाळ आहे. बघितलंस का, हे बाळ आपलं आहे. बघ ना, किती गोड दिसते. आणि त्याच वेळेला ती आता जेव्हा हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या काही गोष्टी दाखवत असते. आणि तेव्हाच ना इकडे तिथे बाजूला असणाऱ्या या कल्पनाला कसंतरीच वाटत असतं की काय करावं आणि काय नाही, काही सुधरत नसते. आता अश्विन तर त्या सोनोग्राफीकडे सुद्धा पाहत नसतो, कारण कल्पनाला ना आपल्या मुलाचे होणारे हाल बघवत नसतात. तेच आता कल्पनाकडे सुद्धा प्रिया गेलेली असते आणि तो सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवत म्हणत असते की बघ, ह्याच्यावर तू तरी बघ ना गाई, बघ, ह्याच्यावर तुला दिसत असेल काय आहे आणि काय नाही ते. अग त्याच्यावरून तर तुला समजू शकते. बघ ना, बघ, या सोनोग्राफीमध्ये मुलगा असेल की मुलगी असेल, बघ ना, वारस आहे तुझा. असं बोलून आता ती मुद्दामून ना ह्या सगळ्या गोष्टी दाखवू लागते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती दाखवत असते ना, तेव्हा तिला असं वाटत असतं की काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात, लक्ष द्यायला हव्यात आणि आपल्याला स्वीकारायला हवं, म्हणून ती सोनोग्राफी वगैरे दाखवत असते. तेच आता अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की तुम्ही एका आरोपीला आमच्या घरी आलेला आहे, ते सुद्धा आमच्या परवानगीशिवाय. हे किती चुकीचं आहे. जर मी कोर्टात गेलो तर मग काय होईल. तेव्हाच ना आता तिकडनं ती हवालदार आहे, ती मात्र आता प्रियाच्या हाताला धरत असते आणि प्रियाला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते. तेच आता अस्मिता सुद्धा म्हणत असते की तू कितीही काही बोल, पण आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे, कारण तू कसली बाई आहेस ना, माहितीये. या सगळ्या बाळाचा विचार करून ना आम्हाला तू त्रास देतेस. तुला असं वाटत असेल की आम्ही हे समजू की अश्विन बाळ आहे ते, पण अश्विन त्या बाळाला स्वीकारायला तयार नाही. अश्विन स्वतः म्हणतोय की हियाच बाळ नाहीये, तर आम्ही म्हणून ते स्वीकारणार नाही, कारण आमचा विश्वास आमच्या भावावर, अश्विनवर आहे. हे देखील आता इकडे असणाऱ्या अस्मिताने म्हटलेलं असतं. तेच आता सायली जी आहे ती मात्र त्या प्रियाचा हात धरते आणि प्रियाचा हात धरून ती आता तिला घराबाहेर काढत असते. तेव्हाच प्रिया पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत आता म्हणत असते की प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या, पण आता तिचं कोणी ऐकतं नसतं. ते सायली म्हणत असते की निदान जरा तरी भान बाळग, बाळाचं कारण सांगून. तुला असं वाटत असेल की तुला आम्ही घरात घुसू देऊ, तर हा तुझा भ्रम आहे. तुला काही झालं ना तरी घरात काही आम्ही येऊ देणार नाही, म्हणजे नाही, हा आमचा विचार पक्का आहे, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सायली स्वतःहून सांगते ना, तेव्हा मात्र आता प्रिया ही शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्यामुळे ना कल्पनाला धक्का बसलेला असतो. जाताना प्रिया पुन्हा एकदा गयाव्या करत असते, पण कोणीही तिचं काही ऐकून घेत नाही. तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेच आता इकडे कल्पना रडत असते, तर अस्मिता त्यासोबत अश्विन तिला आधार देत असतात. तेव्हाच ना अश्विन बरत बोलत असतो की बरं झालं एकदा ती येऊन स्वतःहून सांगून गेली, म्हणजे आता माझ्या डोक्याला तर ताप नसेल ना की ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवतोय, कारण मलाही या सगळ्याचा त्रास होत होता. तेव्हाच ना अश्विन, तुला ही गोष्ट आधीपासून माहिती होती, तर मग तू का नाही सांगितलंस आम्हाला. तेव्हा अश्विन आणि त्याचसोबत अर्जुनही म्हणत असतो की आम्हा दोघांनाही गोष्ट एकत्र कळली होती, बट आवे ही गोष्ट मुद्दाहून सांगितली नाही, कारण तुला तर माहिती ना आहे तिने मुद्दामहून हे सगळं केलेलं असणार आहे. आणि त्याचसोबत कशावरून ते बाळ माझं असणार आहे. नाही, ते बाळ माझं नाहीये, मला पूर्ण विश्वास आहे. आणि सोबतच ना मी तुला सांगतो ना एक गोष्ट ऐक तू माझं, की हे बाळ जर माझं असलं असतं
तरीसुद्धा तिने ना बायाचा वापर कशा पद्धतीने केलाय हे बघितलंस ना. मला नकोय ते बाळ, कारण ते बाळ ना तिच्या पोटात वाढतंय आणि तसल्या बाईला माझ्या घरात बिलकुलही ही तारा नाही, अश्विनने सरळ सांगितलेलं असतं. आणि ही गोष्ट मी तेव्हा याचसाठी सांगितली नाही की तुम्हा सगळ्यांना या सख्याचा त्रास नको, कारण मग पुन्हा तुम्ही सगळेजण त्या गोष्टीचा विचार करणार आणि ते सगळं काहीतरी वेगळं घडणार, आणि तेच मला नको होतं. त्या बाईला मला घरातही उभं करायचं नाहीये असंही आता म्हटलेलं असतं. आणि राहिला प्रश्न अर्जुनचा, तर अर्जुन दादाला मी सांगितलं होतं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, कारण या गोष्टीमध्ये काही इंटरेस्टच नाहीये. तर या गोष्टी का झालं त्याच वेळेला आता इकडे सायली ही म्हणत असते, पण या सगळ्यामध्ये ना त्या बाळाची पण खरंच काही चूक नाहीये, पण आपण तरी काय करणार आहे असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते, अश्विन म्हणत असतो की नाही ना, पण मला ते बाळ नकोच आहे, मी ते बाळ स्वीकारणारच नाही, कारण ते बाळ मला नकोच आहे, सरळ फायनली सांगितलेलं असतं अश्विनने. त्याचबरोबर आता सायली म्हणत असते की त्या बायाची आई कशी आहे काय आहे आपल्याला माहीत नाही, त्या बायाला सुद्धा कुठे माहिती असेल की त्याची आई कशी आहे. ते आपण फक्त ना बायावर प्रेम करत राहायचं, कारण बायाचं काहीच माहीत नाही बाया या जगात येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला खरंच माहीत नाहीयेत असंही आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की मी त्या बायाला स्वीकारणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता कल्पना उठून उभी राहते आणि कल्पनाला ना अश्विनच वाईट वाटत असतं, कारण अश्विनला या सगळ्याचा त्रास होत असतो हेही आता बरोबर तिला दिसत असतं. मग तेव्हाच ना या सगळ्याबाबत आता कल्पना जी आहे ती म्हणत असते की अर्जुन मला सांग की या सख्यामध्ये DNA टेस्ट करता येते का. तेव हाच ना अर्जुन म्हणत असतो की हो DNA टेस्ट करता येते, पण मुळात आहे ना आपला अश्विन जो आहे तोच या सगळ्यासाठी तयार नाहीये. आणि तुला सांगू का, या सगळ्यासाठी ती प्रियासुद्धा तयार आहे, पण तुम्हा सगळ्यांनाही माहिती की ती प्रिया किती पोचलेली आहे. ती कोणत्याही क्षणी काही करू शकते, म्हणजे अक्षरशः ना ती DNAचे रिपोर्टसुद्धा प्रत्येक वेळेला बदलू शकते. याआधी सुद्धा आपल्याला या सगळ्याचा प्रत्यय आलेला आहे, त्यामुळे नवीन असं मला काही वाटत नाहीये. म्हणूनच ते DNA ची रिपोर्ट वगैरे करणं ना नकोच वाटते असंही आता म्हटलं जात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे कल्पनाही म्हणत असते की हो तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, कधीही काही घडू शकतं, कारण मलाही तेच वाटतंय की नको हे सगळं काही हो काही कधीही घडू शकतं, कारण मला असं वाटतंय ना की ही मुलगी कुठच्याही थराला जाऊ शकते. ही मुलगी काही खरी नाहीये. या मुलीने ना जे काही केलं आहे ना ते भयंकर आहे असंही आता म्हटलं जात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अस्मिताही म्हणत असते, पण या सगळ्यामुळे आपण एक गोष्ट बघतोय का, आपल्या अश्विनला होणारा त्रास. अश्विन बिचारा किती या सगळ्याच्या त्रासातून जातोय, खूपच विचित्र त्रास सहन करावा लागतोय बिचायाला असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता पाहायला मिळत असतं की तो जो वॉचमॅन आहे तो आपली ड्युटी करत असतो, पण त्याच वेळेला ना तिकडे राकेश आलेला असतो आणि राकेशने त्याला गाडीत बसवलेलं असतं आणि तो त्याला धमकावत असतो, तुझी हिंमत कशी झाली रे सगळ्यांसमोर माझं नाव सांगायची. तेव्हाच ना त्याला आता धमकावलेलं असतं. त्यामुळे आता तो अक्षरशः ना गयाव्या करत असतो, रिक्वेस्ट करत असतो की ही सखी गोष्ट कोणाला सांगू देऊ नका असंही आता तो म्हणत असतो. पण तेव्हाच ना त्याला भीती वाटत असते की हा माणूस आता आपलं काय करेल आणि काय नाही ते, आणि त्यामुळेच ना थोडीशी का होईना भीती आता वाटायला लागलेली असते. तेच आता दुसरीकडे त्याला ना धमकी दिलेली असते, अगदी पिस्तूल वगैरेच ना या त्या राकेशने दाखवलेलं असतं, जेणेकरून या सगळ्या काही गोष्टी कोणालाही कळू दे नको, हाच मुद्दामून हेतू असतो. तेच आता इकडे तो रिक्वेस्ट करत असतो की प्लीज मला मारू
नका शिंद्याला म्हणतो की तुला एकदा सोडतोय, पण लक्षात ठेव पुढच्या वेळेला या काही गोष्टी नाही करायच्या. तेच आता इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. तेच आता अर्जुन साईला बोलत असतो की बायको, तू रागवलीस तर नाहीये ना? मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस. सांग ना, बोल ना, काय झालं आहे तुला? असंही इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुनला असं वाटत असतं की आपली बायको नक्कीच रागवलेली असणार आहे. आपण तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली ना, म्हणून मग आता अर्जुन अक्षरशः ना तिच्या समोर लोटांगण घालत असतो आणि म्हणत असतो की बायको, खरंच ना रागवलीस ना तू त्यावर? मला माहिती आहे हे सगळं तुम्ही अश्विन भाऊजींसाठी केले. अश्विन भाऊजींनी तुम्हाला सांगितलं म्हणूनच मग ही गोष्ट तुम्ही लपवून ठेवलीत. मला कळते, पण आता तुम्ही नका काळजी करू, मी नाही करत या गोष्टी. अर्जुन तिला म्हणतो की मला आधी असंच वाटलं होतं की तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल, म्हणूनच ही गोष्ट मी तुला सांगितली नाही. म्हणूनच मी तुझ्यापासून या गोष्टी लपवल्या, कारण मला असं वाटत होतं की त्या काळात कोणाला त्रास नको व्हायला. कारण नुकतंच हे सगळं प्रकरण झालं होतं आणि मग हे सगळं काही. बायको, प्लीज ना, चिडू नकोस असं बोलून तो आता हिच्याकडे रिक्वेस्ट करत असतो, गयाव्या करत असतो. तेव्हाच ती म्हणत असते की नाही हो, मी नाही चिडते तुमच्यावर, आणि ती आता त्याला सावरून घेत असते. तेच आता अर्जुनलाही बरं वाटतं की फायनली आपल्याला सायलीने ओरडलेलं नाहीये, सायलीने आपल्याला स्वीकारलेलं आहे. या गोष्टीच त्याला आता आवडत असतात, त्यामुळे सायलीलाही हसू येत असतं. पण सायली म्हणत असते की या सगळ्यात आहे ना, मला असं वाटतं की बाळाची काही चूक नाहीये आणि त्यामुळे बायाला होणारा त्रास ना, मला खरंच ना कधी कधी ना असं वाटतं की नको वाटतं की म्हणजे असा विचार मी करते, पण जाऊ दे. तसेही ती बाई जी आहे ना ती चांगली नाहीये. त्या बाईमुळे आतापर्यंत या घराला जे काही भोगावं लागलं आहे ना ते खूप जास्त आहे आणि ते कधीही पूर्ण होणार नाहीये असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता अर्जुनही सायलीला एकदम चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असतो. तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो आणि अर्जुनला फोन आल्यामुळे ना अर्जुन आता फोनवर बोलायला बाहेर जातो. इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो आणि ते सांगत असतात की तो वॉचमॅन आता गायब झालेला आहे. कारण त्या वॉचमॅनला गायब व्हायला दुसरं तिसरं कोणी नाही तर राकेशने सांगितलेलं होतं. तेच आता सायली म्हणत असते की मला कळत नाही मी तन्वीपर्यंत कशी पोहोचू, काही गोष्टी तर मला कळतच नाहीयेत. तेव्हाच ना आता म्हटलं जात की सिंपल आहे, आपल्याकडे तन्वीच गाठोड आहे, ते बघूया आपण आणि त्याच्यातून आपल्याला काही जमतंय का ते बघू. आणि मग काय, तन्वीच्या नावाचं जे काही गाठोड असतं ते आता बाहेर काढलं जातं आणि त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या सालीला असं वाटत असतात की तिच्या आहेत, पण त्या गोष्टींवर हे तर क्लिअर नसत होत की तर मी म्हणजे तीच आहे. म्हणून ती आता थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.